नमस्कार. रमा अक्षयला म्हणते, आता तुम्हीच विचार करा. आई असं का म्हणाल्या असतील? जर का आईंना माझ्यामुळे तो त्रास होतो तर आई माझ्याच बाजू का घेतील, तेही त्यांची मनस्थिती ठीक नसताना. हे बघा अक्षय, मी तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी सांगत नाही, पण तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवावा एवढंच मला असं वाटतं. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, विश्वास आणि तुझ्यावरती? त्यावेळेला पार्वती आजी बोलते, का का अक्षय नाही तिच्यावरती तू विश्वास ठेवू शकत? अक्षय तू असं का बोलतोस मला कधी कधी कळतच नाही. खरं तर याच गोष्टींचा मला तुझा राग येतो. अक्षय, सगळ्या गोष्टींचा जर का तू सारासार विचार केलास ना तर तुझ्या गोष्टी लक्षात येतील. अरे रमाचं जर का त्या साईवरती प्रेमच असतं तर रमा इतके वर्षात अशीच राहिली असती का? रमाने त्या साईशी लग्न केलं नसतं का? पण नाही अक्षय, तिने तसं काहीच केलं नाही, कारण तिचं फक्त आणि फक्त तुझ्यावरती प्रेम आहे अक्षय. पण तू ओळखण्यात कमी पडतोयस. अक्षय तुला कळतंय तू काय करतोयस ते? अक्षय जरा सगळ्या गोष्टींचा विचार कर, आणि जर का सगळ्या गोष्टींचा विचार केलास ना तुझेच डोळे उघडतील. तेव्हा अक्षय बोलतो, आजी तू अशी काय बोलतेस? आई आजी कधी कधी तर मी गोंधळातच पडतो. त्यावेळेला रमा बोलते, हाच गोंधळ सोडवा अक्षय, कारण हा जर का गोंधळ सोडवलात ना तर अर्धे प्रश्न मिटतील आपले. अक्षय तुम्हाला काही काही गोष्टी कळत नाही म्हणून तुम्ही असं वागताय, पण तुम्ही जर का नीट विचार केलात ना तर तुम्ही असं वागणारच नाही. अक्षय प्लीज समजून घ्या. त्यावेळेला अक्षय बोलतो, मला काही एक समजून घ्यायचं नाही, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी मला या गोष्टींमध्ये पडायचं नाही आहे. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव. तेव्हा मात्र रमा बोलते, अक्षय माझं फक्त आणि फक्त तुमच्यावरती प्रेम आहे. आता तुम्ही ठरवा काय करायचं ते. त्यावेळेला अक्षय बोलतो, रमा शांत हो. तुझं जर का माझ्यावरती प्रेम होतं तर तू पळूनच का गेलीस? तेव्हा रमा बोलते, मी पळून गेलेच नव्हते अक्षय, मला पळवण्यात आलं होतं, तुमच्यापासून लांब करण्यात आलं होतं. पण नियतीने मात्र पुन्हा एकदा आपल्याला एकत्र आणलं, म्हणून मी आता आपल्या संसारासाठी प्रयत्न करते, कारण आपल्या मुलीला आई वडिलांचं प्रेम दोघांचंही मिळालं पाहिजे, आणि त्याचसाठी माझे प्रयत्न चालू आहेत. त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो, खरं सांगू का रमा, माझा तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही. त्याच वेळेला इरावती तिथे येते, आणि इरावती रमाला बोलते, लाज वाटते तुझी, लाज. अगं किती जणांना फसवणार आहेस? आतासुद्धा अक्षयला मुद्दामून हे सर्व करण्यासाठी भाग पाडतेस ना? अगं असं करून तुला काय मिळतंय? स्वतःचा जरा विचार कर, तू काय वागतेस ते. तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते, मी काही चुकीचं वागत नाही आहे, आणि तुम्ही का मध्ये मध्ये पडताय? हा आमच्या दोघांमधला प्रश्न आहे ना, तुम्हाला मध्ये पडायची गरजच काय? त्यावेळेला लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते, इरावती रमा अगदी योग्य बोलते, तू मध्ये का पडतेस? इरावती तू रमापासून लांबच राहा. तेव्हा लगेच इरावती म्हणते, मम्मा तू जरा गप्पच बस, या गोष्टींमध्ये नाही पडलीस ना तर बरं होईल. काय आहे ना, तुला या रमाचा पुळका खूपच येतोय, पण या रमाचा पुळका जरी तुला येत असला ना तरी ती या घरात परत कधीच येणार नाही. मी तिला अक्षयच्या आयुष्यात पुन्हा कधीच येऊ देणार नाही. तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते, बघितलंस का? बघ अक्षय, तूच बघ, तुला कळतंय का हिला काय फरक पडतोय? पण हिला मात्र मुद्दामून हे सर्व करायचं आहे. अरे तूच विचार कर अक्षय, आता काय करायचं ते, कारण सगळ्या गोष्टी तर तुझ्याच हातात आहेत ना. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, पुरे मला तर ना काय करावं तेच कळत नाही, समजतच नाही, कोणाशी कसं वागावं तेच कळत नाही आहे. त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते, अक्षय जर का शहाणा असशील ना तर रमाला स्वतःच्या आयुष्यात परत एकदा स्थान दे. जर का ते स्थान दिलंस ना तर तुझं आयुष्य सुखकर होईल, नाहीतर तुझ्या आयुष्याची माती होईल, माती. तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो. अक्षय मोठ्याने बोलतो, पुरे झालं आता मला या विषयावरती वाद घालायचाच नाही आहे. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल, आणि प्लीज आता उगाच गोष्टी ताणू नका. तेव्हा मात्र खूपच राग इरावतीला आलेला असतो. इरावती मोठ्याने बोलते, आता सगळं संपल्यातच जमा आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची,
कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार. तेव्हा लगेच इरावती बोलते, ए रमा, जा ना आमच्या आयुष्यातून. कशाला आमच्या आयुष्यात लुडबुड करतेस? रमा, तू आम्हाला आमच्या आयुष्यात नकोच आहेस. तू जर का आमच्या आयुष्यातून कायमची निघून गेलीस ना तर बरं होईल. तेव्हा लगेच रमा बोलते, हे ठरवणाऱ्या तुम्ही कोण? आणि तुम्ही कोण मला सांगणार या घरातून निघून जायचं? इरावती, तुम्हाला आठवत नाही आहे का? हे घर माझं आहे. तुम्ही नशीब समजा की तुम्हाला मी या घरात राहण्यासाठी जागा दिली आहे, नाहीतर तुम्हाला मी कधीच घराबाहेर काढलं असतं. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, बघितलंस? बघ बघ आई आजी, तू ज्या रमाची बाजू घेतेस ना ती रमा किती स्वार्थी आहे. मुळात माझी रमा अशी नव्हतीच. तेव्हा लगेच रमा बोलते, मलाच त्या रमाला मारावं लागलं, कारण ज्या गोष्टी या जगात घडतायत ना त्या गोष्टीनुसारच माणसाला बदलावं लागतं. नेहमीच जर का आपला चांगुलपणा दाखवत राहिलो ना तर त्या चांगुलपणाचा काहीच उपयोग होत नाही. आणि तुम्ही प्लीज याच गोष्टीचा विचार करा. आणि मला तर आता या गोष्टीचा विचार करायचाच नाही आहे. हे बघा अक्षय, मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे ना तेच ठीक आहे, आणि तुम्ही त्या गोष्टीचा जर का विचार केला तर बरं होईल. हा विषय इथल्या इथे थांबवा तुम्ही, नाहीतर नको त्या गोष्टी घडतील. तेवढ्यात इरावतीच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि इरावती फरफटत रमाला घराबाहेर काढणार. तेवढ्यात अक्षय मोठ्याने ओरडतो, इरावती आत्या थांब. काय करतेस तू? कळतंय का तुला? कोणाला घराबाहेर काढतेस? रमाला. रमाला घराबाहेर काढायची गरजच काय? आणि आत्या, तू हे सर्व का करतेस? तुला हे सर्व करायला कुणी सांगितलं? बोल ना आत्या. त्यावेळेला लगेच इरावती बोलते, अक्षय, अरे तुला ही नको आहे ना तुझ्या नजरेसमोर, म्हणून तर मी हिला घराबाहेर काढत होते. तेव्हा अक्षय बोलतो, एक मिनिट, तुला नको त्या गोष्टींमध्ये चोंबडेपणा करायची गरजच नाही आहे. आत्या, तू तुझं बघ ना, नको त्या गोष्टींमध्ये कशाला लक्ष घालतेस? आणि मला याच गोष्टीचा खूप राग येतो आत्या. तेव्हा लगेच इरावती बोलते, म्हणजे अक्षय, मी काही चुकी केली का? तेव्हा लगेच अक्षय बोलतो, नाही, तू काही चुकी केलीसच नाहीस. खरं सांगायचं तर मला आता या गोष्टी पटतच नाही आहेत. तेव्हा लगेच मोठ्यानी रमा इरावतीला जोरात ढकलून देत म्हणते, इरावती, आज जो प्रयत्न केलास ना तो पुन्हा कधीच करू नकोस, कारण मी तुला कधीच सुखाने जगू देणार नाही. इरावती, मी आता शांततेने बसणार नाही. इरावती, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता शांततेने राहायचं नाही आहे. आता तर हा विषय बंदच झाला पाहिजे. तेव्हा मात्र इरावती खूपच चिडचिड करत असते. इरावती मोठ्याने बोलते, आता सगळंच संपलंय आणि ह्या गोष्टीचा विचार करण्यासारखं काहीच राहिलं नाही. त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते, इरावती, एक वेळ अशी येईल ज्या दिवशी तुला या घरातून बाहेर काढावं लागेल. आणि इरावती, ही वेळ परत आणू नकोस, नाहीतर खरोखर तुझा एक दिवस पचकाच होईल. तेव्हा मात्र इरावती चांगलीच गांगरलेली असते. तिला काय करावं तेच सुचत नसतं. त्याच वेळेला लगेच अक्षय बोलतो, आत्या, रमाचा हात सोड. आणि अक्षय जोरामध्ये इरावतीचा हात आपटतो. त्यावेळेला इरावती खूपच चिडलेली असते. इरावती मोठ्याने बोलते, मला या विषयावरती वाद नको. त्यावेळेला इरावती खूपच चिडचिड करत असते आणि शेवटी ती इरावतीला जोरात ढकलून देतो. त्याच वेळेला लगेच इरावती तोंडावर आपटते आणि अक्षयला म्हणते, अक्षय, शेवटी तू दाखवून दिलंस तुझी काय लायकी आहे ती, आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. अक्षय, आता तू जे काही वागलास ना ते चुकीचं वागलास आणि त्याची शिक्षा मी तुला देणारच. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, ठीक आहे, काय करायचं आहे ते कर, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, रमाला हात लावायचा नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अक्षयने रमासाठी जो स्टँड घेतला तो योग्य होता का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.